रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र उर्फ जितू पाटील यांनी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती समोर येत आहे. तब्बल 10 वर्षे जिल्हाध्यक्षपद सांभाळणाऱ्या पाटील यांच्या या निर्णयामुळे मनसेसह संपूर्ण रायगडच्या राजकीय वर्तुळात चर्चेंना उधाण आले. कर्जत तालुक्यातील गारपुली येथे वास्तव्यात असलेल्या जितू पाटील यांनी केवळ जिल्हा पातळीवरच नव्हे तर स्थानिक राजकारणातही मनसेचा मजबूत प्रभाव निर्माण केला. गारपोली ग्रामपंचायतीत मनसेचे सदस्य निवडून आणत त्यांनी स्वतःचा बालेकिल्ला कायम राखला. इतकेच नव्हे तर कर्जत तालुक्यात मनसेला सोबत घेतल्याशिवाय राजकारण शक्य नाही अशी परिस्थिती निर्माण करण्यात पाटील यांचा मोठा वाटा राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रायगडमध्ये मनसेची संघटना उभी करताना त्यांनी आक्रमक पण जनतेशी जोडलेली भूमिका कायम ठेवली. रस्ते, पाणी, वीज, रेल्वे प्रश्न तसेच स्थानिक प्रश्न, अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देणे यासाठी मनसे नेहमीच रस्त्यावर उतरली. कर्जत रेल्वे स्थानकात नांदेड गाडीला थांबा मिळवून देणे हा संघर्ष मोठा होता आणि त्यामागे जितू पाटील यांचे नेतृत्व ठळकपणे दिसून आले. सर्वसामान्य नागरिकांसाठी मनसे म्हणजे आधार अशी प्रतिमा निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले. विशेष म्हणजे नेरळ परिसरातील ज्येष्ठ दाम्पत्याच्या घरावर झालेल्या कथित कब्जा प्रकरणात त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका चांगलीच गाजली. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर दबाव आणत पीडितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने झाला. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांपासून व्यापारी, युवक आणि स्थानिक नागरिकांमध्ये त्यांचे वेगळे राजकीय वजन निर्माण झाले. मनसेमध्ये अनेक राजकीय चढ उतार आले. अनेकांनी पक्ष सोडला, समीकरणे बदलली. मात्र जितू पाटील यांनी संघटना टिकवून ठेवत नव्या चेहऱ्यांना संधी दिली. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना पुढे आणत त्यांनी मनसेची ताकद वाढवत ठेवली. त्यामुळे त्यांच्या अचानक राजीनाम्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. राजीनामा पत्रामध्ये त्यांनी नव्या नेतृत्वाला संधी मिळावी, संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत व्हावी आणि पक्षवाढीसाठी आपण कायम कार्यरत राहू अशी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे हा राजीनामा केवळ पदत्याग नसून नव्या राजकीय रणनीतीचा भाग असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. दरम्यान ठाकरे कुटुंब आणि पाटील कुटुंब यांचे जुने आणि जवळचे संबंध असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता पक्षप्रमुख राज ठाकरे जितू पाटील यांचा राजीनामा स्वीकारणार की त्यांच्यावर आणखी मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपवणार याकडे रायगडसह संपूर्ण मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले.